नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अकलूजचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी घरवापसी करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. तर आता धैर्यशील मोहिते पाटलांच्या या निर्णयामुळे माढा मतदारसंघातील समीकरणं ही कशी बदलतात पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. पश्चिम महाराष्ट्रात सहकार्याच्या माध्यमातून अजोड ताकद उभ्या केलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने सत्ताधारी भाजपला दूर लोटून तुतारी फुंकण्याचा निर्धार केला. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील घराणं प्रचंड नाराज झालं होतं. त्याच नाराजीतून धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी सायंकाळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा हा पार पडला. या सोहळ्याला स्वतः विजयसिंह मोहिते पाटील तसेच मतदारसंघातील गेम चेंजर महत्त्वाचे स्थानिक पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्ष बदलाचा परिणाम केवळ माढ्यावरच नाही तर आजूबाजूच्या मतदारसंघातही होण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातून 1 लाखाहून अधिक मताधिक्य मिळालं होतं. आता मोहिते पाटील विरोधात गेल्यामुळे निवडणुकीत कमालीची रंगत निर्माण झाली. लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना विजय मिळाला होता. आता 10 वर्षांनी मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते निवडणुकीत उतरल्याने 2014ची पुनरावृत्ती होणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागली. आता धैर्यशील मोहिते पाटलांच्या या निर्णयामुळे माढा मतदारसंघातील समीकरणं ही कशी बदलतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार का अशी चर्चा रंगली होती. कार्यकर्त्यांकडून सुद्धा त्याचा दबाव सुरू होता. या सर्व पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय. विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहणार आहेत. संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर सुद्धा शरद पवार गटाला साथ देणार आहेत. त्यामुळे माढ्यामध्ये राजकीय चित्र पूर्णपणे पलटून गेलंय. शिंदे गटाचे माजी आमदार नारायणबा पाटील सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांनाच साथ देणार आहेत. ते सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजयसिंह पाटील हे तिन्ही नेते तब्बल 2 दशकांनी एकत्र आलेत. विजयसिंह मोहिते पाटलांच्या शरद पवार थेट घरी पोहोचल्याने माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत समन्वय आणखी वाढणार आहे. सुरुवातीपासूनच जयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील हे शरद पवारांकडे गेल्याने माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमावणार असल्याचा दावा केला होता. डिनर डिप्लोमसीसाठी सुशील कुमार शिंदे सुद्धा पोहोचल्याने सोलापूर लोकसभा जागेवर प्रणिती शिंदे यांना फायदा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी ज्यांचा दरारा होता, ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण अनेक वर्ष गाजवलं, राष्ट्रीय पातळीवरही देशाचं नेतृत्व केलं, असे दिग्गज नेत्यांचा त्रिकूट आता सोलापुरात पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. तसंच माढ्यातून रिंगणात असलेल्या भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झालाय. त्यामुळे माढ्यामध्ये मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असा सामना रंगणार आहे. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.